सध्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मी सध्या उभा आहे ते म्हणजेच कुंभारगाव आणि काळगाव या जिल्हा परिषद गटाच्या मतदारसंघामध्ये सौ प्राजक्ता भरत पाटील आणि माजी उपसभापती मोरे साहेब सुद्धा या ठिकाणी पंचायत समितीसाठी आणि ताई जिल्हा परिषद उमेदवार आहेत. ताई काय सांगाल राजकारणात? परवाच भाषण ऐकलं तुमचं. राजकारणात एंट्री आणि जोरदार एंट्री. पाटील साहेबांचं 35 वर्षाचं जे पक्षासाठी काम आहे, पक्षाची एकनिष्ठता आहे, त्याचं फळ मला मिळालेलं आहे. आणि जी मला उमेदवारी मिळालेली आहे, त्या उमेदवारीचं नक्कीच मी सोनं करून दाखवन. माझ्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत, ज्यांचे आज अद्यापही प्रश्न सुटलेले नाहीत, त्या प्रश्नांना मी प्रथम प्राधान्य देईन. आणि महिलांसाठी, तरुण मुलींसाठी, तळागाळातील सर्व आबालवृद्धांसाठी मी अतिशय चांगलं काम करीन आणि तुम्ही मला निवडून द्यावं. या कसा रिस्पॉन्स मिळतोय? किती गावामध्ये पोहोचलात आतापर्यंत? अतिशय लोकांमध्ये आनंद आहे की आपल्याला एक नवीन नेतृत्व लाभणार आहे आणि आपले सगळे प्रश्न सुटणार आहेत. आम्ही जिकडं जाईल तिकडं सर्वत्र आनंद वातावरण आहे. लोकांना खूप आनंद झालेला आहे की एक आपल्याला खंबीर नेतृत्व इथून पुढे लाभणार आहे. तुमच्या समोर पालकमंत्र्यांचं आव्हान म्हणजे वाटतंय का या असं मतदारसंघामध्ये शिवसेनेचं कशा पद्धतीने? लोकांशी जर संपर्क साधला तर मला असं वाटत नाही की ते आव्हान माझ्या समोर आहे. अच्छा. मोरे साहेब आहेत माजी उपसभापती पाटण. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही साहेब राजकारणात आहे. ही निवडणूक कशी बघताय? 1995 साली सरपंच झालो. आज तागायत सरपंच 2 वेळा आणि उपसभापती पंचायत समिती. परत 2012ला परत एकदा पंचायत समिती आणि आता भारतीय जनता पार्टीतून परत एकदा उमेदवारी मिळालेली आहे. माझ्या कामाचा अनुभव आणि इथल्या गणातील सर्व लोकांची ओळख आणि इथली जी मुंबईला रोजगारासाठी जाणारा वर्ग आहे तो कमी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून ठोस काहीतरी विकासात्मक काम जेणेकरून रोजगार इथं उपलब्ध होऊन मुंबईला जाणारा जो वर्ग आहे तो इथं थांबेल त्यासाठी मला प्रयत्न करायसाठी यावेळी उमेदवारी दिलेली आहे. त्याचा लाभ या जनतेला मी करून देणार आहे. तुम्ही गेल्या 30 वर्षापासून काँग्रेसच्या परेडीत म्हणजे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल या परेडीमध्ये तुम्ही आता भाजपकडे तुम्ही हो. कशी विचारसरणी वाटते इकडची? नाही, विचारसरणीपेक्षा विकासाचं जे धोरण आहे भारतीय जनता पार्टीचं ते महत्त्वाचं आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत किसान सन्मान निधी असू द्या, लाडकी बहीण योजनेचे पैसे असू द्या किंवा अनेक अशा योजना आहेत की त्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं मोठ्या खुबीनं केलेलं आहे. आणि 2014 पासून मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे समाजाची कामं होत असल्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीचे विचार अनुसरण्याचं म्हणजे आव्हान स्वीकारलेलं आहे. भाजप म्हणजे भरत पाटील साहेब अशी समीकरण झालं आणि पहिली वेळ म्हणजे मागच्या वेळी विधानसभेला नाना उभे होते मात्र पहिली वेळ की या त्यांच्या होम पिच मधून वहिनी साहेब उभे आहेत. तर मोरे साहेब वहिनी साहेब तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद. भारतीय जनता पार्टी